बघा, आज आपण या गुलाबाबद्दल माहिती बघूया। भरपूर फुलं येण्यासाठी काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। पावसाळ्यामध्ये गावरानी गुलाब हा खूप जास्त बहरतो, पण गावरानी गुलाबावर एक मुख्य काम हे करायचं की जुने झालेले फुलं तोडून किंवा पाकळ्या पडल्यावर तो भाग काढून टाकायचा। आता एक फूल डोक्यात लावते, एवढे फुलं आल्यावर म्हटलं की आता फुलं तोडायचे विचार होत नाही, मला पहिले खूप आवडायचं असं लावायला। मग अशा खराब झालेल्या फांद्या आणि गुलाबाची कटाई करणं हे आवश्यक काम आहे। भरपूर फुलं झाडावर आले आहे आणि कड्या पण तेवढ्या संख्येने आलेल्या आहे। तसेही पावसाळ्यात आणि पावसाचं पाणीच हे खत म्हणून उपयोगात येते। तसं पण मग खत म्हटलं तर मी जे काही बागेमध्ये ऑर्गॅनिक खतं तयार होते ना, तेच मी टाकत असते। शेणखत, गांडूळ खत किंवा आपण असे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा देऊ शकतो। पण या कॅरीमध्ये भरपूर वेस्ट मटेरियलचा वापर केलेला आहे, म्हणजे किचन वेस्ट, गार्डन वेस्ट जे काही असं आधीपासून, त्याच्यामुळे याच्यात जास्त खतं द्यायचं काम पडत नाही। बघा, असे सुकलेल्या फांद्या आणि फुलं येऊन गेलेला भाग हा तोडला की गावरानी गुलाबावर भरपूर फुलं येतात आणि पावसाळ्यात तर फुलं जास्तच येतात। फक्त उन्हाळ्यात आहे ना, या झाडाला उन्हापासून थोडं वाचवावं लागते, पण हायब्रिड गुलाबापेक्षा हा खूप छान आहे। उन्हाळ्यातसुद्धा हा जगते, म्हणजे खराब होत नाही पूर्णपणे। जसा हायब्रिड गुलाबाला जास्त काळजी घ्यावी लागते, याची जरा कमी घ्यावं लागते। बघा, कटाई केल्यावर मी काय केलं, आजूबाजूनं थोडीशी हळद 1 चमचा टाकली, गुलाबाच्या फांद्याच्या आजूबाजूनं टाकायची, म्हणजे मुळाच्या बाजूनं। आणि खूप छान हळदीचा उपयोग आपण जास्वंदालासुद्धा करू शकतो किंवा वरून अशी पाण्यामध्ये मिक्स करून ते आपण झाडांवर टाकू शकतो। आणि बघा, हे ऑर्गॅनिक खत आहे। आता हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी आज देते, पण मी तसं लिक्विड जे खत दिलेलं आहे ना, तेच आता सर्व झाडांना तयार केलेलं आहे। काही दिवसातून जे मी तयार करते ना, ते सर्व झाडांना देते। पण आज म्हटलं चला आता तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑर्गॅनिक खताचा उपयोग करू शकता। भरपूर छान फुलं येतात आणि चिमूटभर हळदीमुळे खूप जास्त छान असा प्रयोग दिसून येते झाडावर। आणि बघा, हे असं खत तयार केलेलं आहे लिक्विडमध्ये। हे आता काही दिवसांनी याचा व्हिडिओ येणार आहे चॅनलवर। आणि हा बघा, हा गावरानी पिंक गुलाब आहे। हे रस्त्याच्या साईडनं कटिंग आणली होती आणि कोकोपीटमध्ये लावली। बरेच दिवसानंतर मग ती जमिनीत लावली। यावर्षी फुलं नक्कीच छान येतील त्याला। याच गुलाबाजवळ त्याला जागा दिली। उन्हाळ्यात हे गच्चीवरच प्लांट असल्यामुळे थोडीशी सावलीची व्यवस्था मी करत असते। धन्यवाद। आजची माहिती कशी वाटली नक्की